आणि आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विधान भवनात पोहोचलेले आहेत। आता ते काही क्षणातच आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतील। विधान परिषदेची निवडणूक आपल्याला माहिती 21 तारखेला आणि त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता उद्धव ठाकरे हे विधान भवनात दाखल केलेले आहेत। थेट जाऊयात आपण दिनेश दुखंडे माझे सहकारी या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे। दिनेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे स्वतः गाडी चालवत आता पोहोचलेले आहेत, काही क्षणातच उमेदवारी अर्ज दाखल करतील, काय दिसची माहिती? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान भवनात आपला उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आलेले आहेत। ते स्वतः गाडी ड्राईव्ह करत आलेले आहेत। त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचंही भान राखलेलं आहे। त्यांच्या पत्नी रश्मी याही त्यांच्या बरोबर आहेत, पण त्या गाडीत मागच्या सीटवर आहेत। त्यांच्या गाडीच्या मागे बरोबर त्यांचे चिरंजीव आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची गाडी आहे। आदित्य ठाकरे हे सुद्धा स्वतः गाडी चालवत आलेले आहेत। ही सध्याची थेट दृश्य आहेत TV9 मराठीच्या दर्शकांसाठी। आज विधान भवनात विधान परिषद उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे। 3 वाजेपर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि महाविकास आघाडीचे नेते याआधीच विधान भवनात दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीचे अन्य उमेदवार आहेत तेही विधान भवनात दाखल झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य बघू शकतो की उद्धव ठाकरे हे आता विधान भवनात जात आहेत आपला उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी आहेत आणि चिरंजीव आदित्य जे राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री आहेत तेही आहेत। एकूणच आता उत्सुकता आहे की उद्धव ठाकरे अर्ज सादर करताना त्यांना त्यांचा संपूर्ण परिचय आणि त्यांच्या संपत्तीचे विवरण ॲफिडेव्हिट द्यावं लागणार आहे। निवडणुकीसाठी ते सादर करावं लागणार आहे। त्यामुळे उत्सुकता असेल की नेमकं या ॲफिडेव्हिटमध्ये उद्धव ठाकरे काय काय माहिती देतात, लक्ष लागलेलं असेल। आणखी जे अन्य उमेदवार आहेत तेही अर्ज भरणार आहेत, सादर करणार आहेत। भाजपने याआधी 4 उमेदवार रिंगणात उभे केलेले आहेत। बिनविरोध निवडणूक होईल असं एकूणच महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं, पण भाजपने आज आणखी 2 उमेदवारी अर्जही भरलेले आहेत। संदीप लेले आणि रमेश कराड असे 2 उमेदवारी अर्ज आहेत, पण म्हटलं जाते की हे डमी उमेदवारी अर्ज आहेत। त्यामुळे बिनविरोध निवडणूक करण्याकडेच सर्व राजकीय पक्षांचा कल दिसतोय। याआधी काँग्रेसने थोडी ताठर भूमिका घेतली होती, 6व्या जागेसाठी आग्रही होती, पण काल काँग्रेस नेत्यांची समजूत काढण्यात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि एनसीपी या पक्षाच्या नेत्यांना यश आलं। संध्याकाळी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हे राजेश राठोड असतील। पक्षश्रेष्ठींकडून त्यांचं नाव याआधी जाहीर करण्यात आलं होतं। त्यामुळे 1 उमेदवार काँग्रेसचा असेल, प्रत्येकी 2 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे असतील, 4 उमेदवार हे भाजपचे असतील। 9 जागा आहेत रिक्त झालेल्या आहेत, सदस्य त्यांचा कालावधी संपला आणि त्यासाठी ही निवडणूक होते। 21 मेला ही निवडणूक आहे। आज अंतिम अर्ज भरण्याची मुदत आहे, 14 तारखेला मागे घेण्याची मुदत आहे। पण समजा जर बिनविरोध करायची असेल तर कुठल्याच एकूण कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणि तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रथा आहे की ज्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी रिंगणात स्वतः मुख्यमंत्री असतात ती निवडणूक ही बिनविरोध व्हावी असे संकेत आहेत, प्रथा आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची। त्यामुळे बिनविरोध पार पडेल असं आता म्हटलं जात आहे। लवकरच आपल्याला या बाबतीतले अपडेट उपलब्ध होतील। नक्कीच दिनेश, आत्ताच आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या सोबत आणखी कोणी उमेदवारी अर्ज आज दाखल करते का महाविकास आघाडीमधलं एक, आणि आणखी कोण कोण सोबत नेते आहेत? महाविकास आघाडीतील काँग्रेस, एनसीपी, शिवसेना या पक्षाचे सगळे प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि जे 5 उमेदवार आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि अन्य 4 उमेदवार महाविकास आघाडीचे, त्यात राजेश राठोड हे काँग्रेसचे आहेत आणि एनसीपीचे आहेत शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी। शिवसेनेचे स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि डॉक्टर नीलम गोरे या उमेदवार आहेत। असे एकत्रित 5 उमेदवार आहेत जे आपला उमेदवारी अर्ज सादर करत आहेत। नेत्यांमध्ये आता पोहोचलेल्यांपैकी एकनाथ शिंदे, संजय राऊत, जयंत पाटील, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत अशी सर्व मंडळी म्हणजे काँग्रेस, एनसीपी, उपमुख्यमंत्री अजित पवार अशी सगळीच मंडळी काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेनेची आहेत। त्यामुळे एक संकेत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात अशा कठीण परिस्थितीतही म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, लॉकडाऊनचा काळ आहे, अशा या वातावरणात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांची एकजूट दिसावी, तिथे राजकारण असू नये असं वेळोवेळी जे आवाहन केलं जात आहे, तर त्या अनुषंगानेच ही सगळी प्रक्रिया पार पडते आहे।
ही अर्ज सादर केले जातील विधान भवनामध्ये हे अर्ज सादर करण्याची आणि एकूण ती व्यवस्था आहे. त्यामुळे आता काही वेळातच स्पष्ट होईल की आणि त्यांची छायाचित्र आणि त्यांची थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळतील. आपला उमेदवारी अर्ज सादर करताना उद्धव ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कारण 28 मेला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर 27 मे म्हणजे 6 महिन्याच्या आत त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद या दोनपैकी एका सभागृहाचा सदस्य होणं आवश्यक होतं. यापूर्वी मंत्रिमंडळानं शिफारस केली होती राज्यपाल नामनिर्देशित जागेवर त्यांची वर्णी लावावी, पण जे कायदेशीर काही बाबी आहेत त्यामुळे त्यांचा हा निर्णय मान्य केला नव्हता राज्यपालांनी. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला महाविकास आघाडीनं पत्र लिहिलं. तसंच राज्यपालांनीही शिफारस केली की एकूण कोरोनाचा प्रादुर्भाव आहे या काळात राज्यात नेतृत्व असणं आवश्यक आहे आणि या निवडणुका पार पाडाव्यात. कारण केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे देशातल्या सगळ्याच निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या, पण खास बाब म्हणून ही निवडणूक घेण्यात आली आणि त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 21 तारखेला निवडणूक होते आहे आणि त्यासाठी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. दुपारी 3 पर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. नक्कीच दिनेश, यात एक खरं तर ऐतिहासिक दिवस आहे ठाकरे कुटुंबियांसाठी. कारण संसदीय राजकारणामध्ये या अगोदर आदित्य ठाकरे यांनी पहिला नंबर लावला असला आणि ते आमदार झालेले असले तरी सुद्धा त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे म्हणजे मुख्यमंत्री होऊन देखील आमदार काही झालेले नव्हते. आता ते आमदार म्हणून आज आपण उमेदवारी अर्ज भरतो आणि 21 नंतर मग ते रितसर अधिकृतरित्या ते आमदार होणार आहेत. त्यामुळे सहकुटुंब सगळे पोहोचलेले आहेत. कारण ऐतिहासिक दिवस आहे. बघा, ठाकरे हे याआधी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकारणात होते. सत्तेचं पद किंवा निवडणूक त्यांनी लढवली नव्हती, पण आदित्य ठाकरे हे पहिले ठाकरे ठरले की ज्यांनी निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली. वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर राज्य मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली. ते पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आहेत राज्य मंत्रिमंडळात. कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पहिला म्हणजे ठाकरे राजकारण म्हणजे संसदीय विधिमंडळ राजकारणात पहिला ठाकरे आदित्य ठाकरे ठरले. आणि आता उद्धव ठाकरे हे या विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून तर आता उद्धव ठाकरे हे विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत. नक्कीच नक्की दिनेश, पुन्हा मी तुमच्याकडे येतो, तुमच्याकडनं अपडेट्स घेतो. विजय चोरमारे सर, ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. विजय चोरमारे सर, खूप महत्त्वाचा दिवस आहे हा एकूणच. कारण आपण बघितलं आज उद्धव ठाकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे तसं म्हटलं तर ठाकरे घराण्यासाठी हा ऐतिहासिक दिवस म्हणायचा. ऐतिहासिक वगैरे असं नाही, पण गेले 6 महिने किंवा गेले काही दिवस ज्या एका मुद्द्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरत होतं, उद्धव ठाकरे यांनी 6 महिन्याच्या आत आमदार होण्याचा तो प्रश्न मला वाटतं आज निकालात निघत आहे. आणि काँग्रेसनं एकच उमेदवार दाखल केला, त्यामुळं बिनविरोध निवडणूक होते आणि जवळजवळ ह्या सगळ्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत आहेत. उद्धव ठाकरे आमदार होत आहेत ही आजच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्या आमदार होण्यावरच त्यांचं मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू टिकून राहणं हे अवलंबून होतं. त्या दृष्टीनं ही महत्वाची घटना आहे. हॅलो, नक्कीच विजय सर, मी महत्वाची घटना यासाठी आणखी म्हटलं होतं कारण या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांना आता जे काही डिटेल्स द्यावे लागतील उमेदवारी अर्ज भरताना, ती देखील खूप मोठी ब्रेकिंग न्यूज कदाचित होऊ शकेल आज दिवसभरातली. अनेकांचं लक्ष लागलं असेल त्या गोष्टीकडे. ठाकरे घराणं, ठाकरे कुटुंबीय, ठाकरे कुटुंबाचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, त्यांची एकूण संपत्ती काय आहेत, स्थावर मालमत्ता कुठं आहे, त्यांच्याकडे किती पद्धतीनं काय अन्य संपत्ती आहे, या सगळ्या गोष्टीचं कुतूहल महाराष्ट्राला सातत्यानं आहे. आणि ठाकरे कुटुंबीय राजकारणात आतापर्यंत निवडणुकीच्या राजकारणात उतरलं नसल्यामुळे ही माहिती कधी अशी उघडपणे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली नव्हती. आदित्य ठाकरे ज्यावेळी निवडणुकीला उभी राहिली त्यावेळी पहिल्यांदा कुणाच्या तरी ठाकरेच्या व्यक्तीच्या नावावर काय संपत्ती आहे ते समोर आलेलं होतं. आणि आदित्य हे अजून तरुण आहेत, विद्यार्थी आहेत, त्यामुळे खरं तर तो संपत्तीचा खरा तो तपशील आहे तो समोर आलेला नव्हता.
आता उद्धव ठाकरे यांच्या निमित्तानं ती गोष्ट समोर येईल की एकूण ठाकरे कुटुंबांची दृश्य प्रत्येक रेकॉर्डवरची संपत्ती किती आहे. कारण इतर जे उद्धव ठाकरे असतील किंवा आणखी कुठलाही नेता असेल, कुठला राजघराण्यातील व्यक्ती असेल, जी संपत्ती असते ती रेकॉर्डवरची संपत्ती एवढीच असते. कारण ती पण ती तेवढीच नसती. ते खरं तर हिमनगाचं टोक असतं प्रत्यक्ष जी रेकॉर्डवरची संपत्ती त्याच्या पाठीमागे संपत्ती म्हणून प्रचंड असतं. पण ते किमान ते दृश्य स्वरूपातलं काय आहे ते तरी आज लोकांच्या समोर येईल आणि ती महत्वाची बातमी महाराष्ट्रासाठी ठरेल. नक्कीच विजय सर, असेच सोबत राहा, कारण ही दृश्य आपण टीव्ही 9च्या प्रेक्षकांना लाईव्ह दृश्य दाखवतोय. आता उद्धव ठाकरे आपण बघतोय उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि झाडून सगळे दिग्गज नेते जे आहेत ते मग उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या सोबत आहेत, सुभाष देसाई आहेत, अशोक राव चव्हाण आहेत, इतर सगळे नेते जे आहेत, अनिल देशमुख आपण बघतोय ते देखील आहेत गृहमंत्री. असं सगळे दिग्गज नेते, मग ते काँग्रेसचे असू देत, एनसीपीचे असू देत, ते देखील उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब तिथे पोहोचलेले आहेत, त्यांच्या पत्नी त्यांच्या सोबत आहेत, तसंच कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हे देखील सोबत आहेत. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ठाकरे कुटुंबियांसाठी, कारण आता उमेदवारी अर्ज हा उद्धव ठाकरे दाखल करतायत 21 तारखेला. अर्थात बिनविरोध निवड होईल हे काय वेगळं सांगायला नको. विधान भवनातली ही थेट दृश्य आपण बघतोय. सगळे दिग्गज नेते, मग एनसीपी, काँग्रेस, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्ज भरताना आता सोबत आहेत. विजय चोरमारे सर आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. विजयजी, त्यानिमित्ताने आपण बघतोय ही सगळी दिग्गज मंडळी जी आहेत ती उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत हे दाखवायचा प्रयत्न कर. मधल्या काळात आपण बघितलं दुसरी जागा सोडायला काँग्रेस तयार नव्हती, त्यामुळे वादळ खरं तर उठलेलं होतं महाविकास आघाडीत, मात्र ते एकूणच शमलेलं दिसतंय. कुठलंही सरकार असेल तर हे जे प्रदर्शन आम्ही एकत्र आहोत, आम्ही सोबत आहोत, आमची वज्रमुठ भक्कम आहे हे दाखवण्याची प्रत्येकाला गरज वाटत असते आणि ते दाखवत असतात. पण खरं तर या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतले जे काय अंतर्विरोध आहेत, मतभेद आहेत, तेही समोर आले. काल आपण बघितलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेसनं परस्पर दुसरा उमेदवार जाहीर केला. आता परस्पर तरी कसं म्हणणार तुम्ही, कारण शिवसेनेने 2 उमेदवार जाहीर केले होते, राष्ट्रवादीने जाहीर केले होते, मग काँग्रेसने 2 जाहीर केले आणि नंतर मग उद्धव ठाकरेंच्याकडून काही निरोप गेल्यानंतर त्यांनी एक उमेदवार मागे घेतला. आणि आपण बघितलं असेल की ज्यावेळी काँग्रेसनं उमेदवारी मागे घेतली हे सांगायला ज्यावेळी समोर आले ते राजकीय नेते, त्यावेळी फक्त काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते तिथं होते. तिथं त्यावेळी ते सांगायला राष्ट्रवादीचे नेते आलेले नव्हते की काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेतले. म्हणजे ही पुन्हा एक काँग्रेस आणि शिवसेना या दोघांच्यातली सेटलमेंट होती असं मला वाटतं. जी जी, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. सेटलमेंट झाले इतकं मात्र नक्की, आणि म्हणूनच त्याचे सगळे परिणाम आपण बघतोय. विजय चोरमारे सर, खूप धन्यवाद टीव्ही 9शी बोलल्याबद्दल. तर दिनेश दुखांडे देखील आपल्या सोबत आहे. दिनेश, ही सगळी आतली लाईव्ह दृश्य आपण दाखवतोय विधान भवनातली प्रेक्षकांना, आणि उमेदवारी अर्ज जो आहे तो आता दाखल केला जातोय उद्धव ठाकरे यांच्याकडनं. सगळे दिग्गज नेते सोबत आहेत. काय दिवशी माहिती द्या. होय, स्वाभाविक आहे की मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज सादर करतायत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. किती राजकीय कवायती, किती राजकीय कसरती करून हे महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे ठाऊक आहे. उमेदवारी अर्ज किंवा उमेदवार जाहीर करताना थोडा तणाव होता, पण ते आता पेल्यातलंच वादळ होतं, ते शमलेलं आहे. काँग्रेसची समजूत काढण्यात एनसीपी आणि शिवसेनेच्या नेत्यांना यश आलं आहे आणि आता एकूणच समाधानाने आणि सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत तसंच उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा अर्ज सादर केला जातो आहे. बिनविरोध निवडणूक करावी याकडे काँग्रेस, याकडे शिवसेना आणि एनसीपीचं प्राधान्य होतं. भाजपने 4 उमेदवार दिलेले आहेत आणि महाविकास आघाडीचे 9 आहेत. 2 उमेदवार भाजपनं डमी, म्हणजे ही एक निवडणुकीच्या राजकारणातली ती एक प्रथा असते किंवा एक सिस्टीम असते, कारण ऐन वेळेस कुठली गडबड होऊ नये. कारण अजून अर्जांची छाननी आहे, अर्ज मागे घेण्याची तारीख आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीनेही काही डमी अर्ज भरावे लागतात. तर एकूणच बिनविरोध करण्याकडेच हा कल आहे. आता बघू की उद्धव ठाकरे आणि अन्य जे नेते आहेत ते बाहेर येतील. शक्यता आहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतील.
पहिल्यांदा उमेदवारी अर्ज सादर करत असल्यामुळे म्हणजे उद्धव ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात पहिल्यांदा जी दिनेश उतरत आहेत. आतापर्यंत ते 6 महिने. दिनेश जरा तुम्हाला थांबवतो कारण भारत कुमार राऊत सर देखील आपल्या सोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. भारत कुमारजी, खूप महत्त्वाचा दिवस आहे शिवसेनेसाठी, कारण शिवसेनेचं सगळं राजकारण अगदी तुम्ही फार सुरुवातीपासून बघितलेलं आहे आणि असं असताना उद्धव ठाकरे आता उमेदवारी अर्ज दाखल करतायत. शिवसेनेसाठी, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांसाठी खूप महत्त्वाचा दिवस. अगदी महत्वाचा दिवस आहे. याचं कारण असं, शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली. तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातला कोणीही वैधानिक राजकारणामध्ये उतरतो आहे. यापूर्वी आदित्य ठाकरे विधानसभेला निवडून आले, परंतु उद्धव ठाकरे जे आता मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेत ते पहिल्यांदाच अशा तऱ्हेने घेत आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबासाठी आणि शिवसेनेसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. जेव्हा उद्धव ठाकरे आता मला वाटतं अजून 1 मिनिटाभरामध्येच अर्ज दाखल करतील आणि बहुधा ही निवडणूक आता बिनविरोधच होणार आहे. त्यामुळे मगाशी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व जे आतापर्यंत जे वादविवाद, भांडणं, ह्या सगळ्या बातम्या येत होत्या किंवा खरोखर भांडणं होती, ही सगळी आता पेल्यातली वादळं ठरलेली आहेत. शेवटी सगळ्याचा शेवट गोडच होणार आहे. आता मला वाटतं उद्धव ठाकरे हे उठून उभे राहिलेले आहेत आणि ते आता आपला अर्ज सादर करेल आणि त्यानंतर एक प्रतिज्ञा घ्यायची असते. त्यासाठी नंतर त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या बाजूला जाऊन उभं राहावंच लागेल. तसं ते घडतंय. मला असं वाटतं की ही अतिशय चांगली घटना आहे. आता प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार विधान परिषदेमध्ये जातो आहे आणि त्यामुळे काही हल्लागुल्ला होणार नाही, कुठलाही वादविवाद होणार नाही असं दिसतंय. आता उद्धव ठाकरे स्वतः उभे राहिलेले आहेत. ते आता आपले कागदपत्र सादर करतायत. त्यांनी ती सादर केली की मग त्यांना शपथ देण्यात येईल आणि ती शपथ त्यांनी घेतली की मग त्यांचा अर्ज हा स्वीकारला जाईल असं दिसतंय एकंदरीत. नक्कीच ठाकरे कुटुंबियांसाठी ऐतिहासिक क्षण म्हणायला हवा, कारण उमेदवारी अर्ज आता उद्धव ठाकरे जे आहेत ते दाखल करतायत. सर, मी पुन्हा तुमच्याकडे येतो, अशाच सोबत राहा. मात्र ही समोरची दृश्य अतिशय महत्वाची आहेत. आपण बघतोय विधान भवनातनं ही थेट दृश्य. उद्धव ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि या अर्जावरती आता सह्या करतायत. आताची ही थेट दृश्य आपण बघतोय, विधान भवनातनं येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला उमेदवारी अर्ज आता दाखल करतायत. निवडणुका बिनविरोध होणार हे काय वेगळं सांगायला नको. 21 तारखेला या निवडणुका होत आहेत. मात्र हे क्षण देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. सोबत त्यांची पत्नी आणि मुलगा आदित्य ठाकरे हे देखील, कारण ठाकरे कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा क्षण. तर आपण बघतो उद्धव ठाकरे यांनी आता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. समोरची दृश्य अतिशय महत्वाची आहे. भरत कुमार सर, एक देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे. साऱ्या महाराष्ट्राला अर्थात नेहमीच उत्सुकता की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल जी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल आणि भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल. Second state. गर्दी करू Very sorry.
आणि आपण बघतो आताच उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नीलमताई गोरे देखील आता उमेदवारी अर्ज दाखल करतात। शिवसेनेकडनं ही दोन नावं थेट जाव्यात। दिनेश दुखांडे मध्ये सहकारी आपल्या सोबत विधान भवनातनं। दिनेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय रिक्षा माहिती? होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज विधान भवनात सादर केलेला आहे। दुसऱ्या उमेदवार आहेत डॉक्टर नीलम गोरे, शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवार डॉक्टर नीलम गोरे ज्या विधिमंडळ राजकारणात अनुभवी ज्येष्ठ आमदार आहेत, तसंच विधान परिषदेच्या उपसभापती आहेत। त्यांनीही आपला अर्ज सादर केला आहे। महाविकास आघाडीचे एकूण 5 उमेदवार आहेत। काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी असे 5 उमेदवार, भाजपचे 4 उमेदवार आहेत। त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याकडेच राजकीय पक्षांचा कल दिसतो आहे। एकूण कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या काळात निवडणूक होऊ नये, कारण जर निवडणूक झाली असती तर सर्व आमदारांना 21 तारखेला मतदानासाठी मुंबईत विधान भवनात हजर राहावं लागलं असतं। लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग वगैरे असे सगळे मुद्दे आहेत। मुख्यमंत्र्यांनी विनंती केली होती काँग्रेसच्या नेत्यांना, या विनंतीचा मान ठेवत काँग्रेसनं एका जागेवर समाधान मानलेलं आहे। यापूर्वी काँग्रेसची 6 जागांची आग्रही मागणी होती, पण 2 उमेदवार जाहीर काँग्रेसने केल्यानंतर महाआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता। मुख्यमंत्र्यांनी अगदी टोकाची भूमिका घेतली होती की हे जर असंच चालू राहिलं तर मला निवडणूक लढवण्यात स्वारस्य नाही किंवा मी निवडणूक लढणार नाही। आणि या टोकाच्या भूमिकेचा किंवा मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीचा शिवसेनेला फायदा झालेला दिसतो आहे आणि काँग्रेसनं माघार घेत एका जागेवर समाधान मानलेलं आहे। कदाचित काँग्रेसला अधिक सत्तेतला राजकीय जो वाटा आहे तो पुढच्या निवडणुकांमध्ये मिळू शकतो, म्हणजेच महामंडळ असतील किंवा राज्यपाल नियुक्त जागा असतील, कदाचित तिथे काँग्रेसला अधिकचा वाटा मिळू शकतो असं राजकीय जाणकार व्यक्त करतायत। ही निवडणूक कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच्या काळात पार पडत असताना आपण बघितलं संपूर्ण महिनाभर काय घडामोडी घडल्या। राज्य मंत्रिमंडळानं निर्णय घेतला की उद्धव ठाकरेंची राज्यपाल नामनिर्देशित जागेवर वर्णी लागावी। राज्यपालांकडे तशी शिफारस करण्यात आली किंवा तो मंजुरीसाठी पाठवण्यात आला। राज्यपालांनी त्यावर अभिप्राय दिला नाही। अनेक दिवस वाट बघितल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपालांना या निर्णयाचं स्मरण करण्यात आलं, तरीही राज्यपालांनी त्यावर कुठली प्रतिक्रिया दिली नव्हती, म्हणजेच राज्यपालांनी तो निर्णय मान्य केला नव्हता। शेवटी महाविकास आघाडीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागावी लागली किंवा मागणी करावी लागली। त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दूरध्वनीवर बोलणं झालं आणि त्यात शक्यता आहे की हा तोडगा निघाला निवडणुकांचा। निवडणुका खरं तर अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या होत्या, पण महाराष्ट्रातली परिस्थिती लक्षात घेत 21 तारखेला निवडणुका घेण्याची केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली। स्वतः राज्यपालांनीही तशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आणि हा जो महाराष्ट्राच्या राजकारणातला नेतृत्वाचा जो पेच किंवा तिढा निर्माण झाला होता तो सुटला। अखेरीस 21 तारखेला निवडणुका होत आहेत, पण या निवडणुका बिनविरोध करण्याकडेच महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा कल दिसतो आहे। त्यामुळे आता हे अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम वेळ आहे अर्ज भरण्यासाठी। 14 तारीख आहे अर्ज मागे घेण्यासाठी। भाजपकडून आणखी 2 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आलेले आहेत, त्यात संदीप लेले आणि रमेश कराड असे हे अर्ज आहेत, पण ते डमी अर्ज असल्याचं आता सांगितलं जात आहे, कारण ती कार्यवाही करावी लागते, कारण अंतिम क्षणी कुठचा घोळ होऊ नये अर्ज भरताना, कारण आता अर्जांची छाननी ही प्रक्रिया असणार आहे, तर तिथे कुठला अर्ज बाद ठरू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून राजकीय पक्षांना अशा पद्धतीने अर्ज भरावे लागतात। पण एकूण कल आहे बिनविरोध निवडणूक करण्याचा सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचाही, कारण भाजपला त्यांच्या आमदारांच्या संख्याबळानुसार 4 जागा मिळालेल्या आहेत, 4 जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत। त्यामुळे शक्यता आहे की ही निवडणूक बिनविरोधच होईल।
नक्की शक्यता आहे की ही निवडणूक बिनविरोध होईल आणि कोरोनाचं हे सगळं संकट बघता सध्या या निवडणुका परवडणारा देखील नाही आहेत, कारण इतकी जण सगळेजण तिथे येणार आणि ही निवडणुका प्रक्रिया पार पडणार या सगळ्यात घोळ होऊ शकतो आणि म्हणूनच खूप महत्त्वाचं आहे की बिनविरोध या निवडणुका होणार आणि अर्थात तशा अंडरस्टँडिंग एकूणच दिसते सगळ्यांमध्ये. दिनेश, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. थेट जाऊयात दिल्लीतनं अशोक वानखेडे सर आपल्या सोबत आहेत. अशोक सर, ही सगळी दृश्य तुम्ही देखील बघत असाल, खूप महत्त्वाची दृश्य आहेत, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्ताच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पडद्यामागे जे जे वादळ उठलं ते आपण बघितलेलं होतं. एक तर राज्यपालांना दोनदा सांगून देखील तिथनं काही प्रतिसाद आला नाही आणि त्यानंतर या निवडणुका ज्या आहेत त्या घेण्यात येत आहेत. मात्र बिनविरोध व्हाव्या असे प्रयत्न करत असताना काँग्रेसनं देखील मध्ये ताणून धरलेलं होतं. हे सगळं बघता सुटकेचा निश्वास सोडला असेल आता उद्धव ठाकरे यांनी? बिलकुल निश्वास पूर्ण महाराष्ट्राने सोडलेला आहे, कारण एक अनिश्चितता होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये की शेवटी सरकारचं काय होणार. कारण मुख्यमंत्र्यांना तर पुन्हा तो टेक्निक कोर्ट केस पण होती, टेक्निकल आणि कॉन्स्टिट्युशनल टाय फसला होता की मुख्यमंत्री राजीनामा देऊन पुन्हा मुख्यमंत्री होतील का, किंवा राज्यपालांना 2-2 वेळा रिक्वेस्ट करून सुद्धा कॅबिनेटनी राज्यपालांनी ती स्वीकार नाही केली. मग शेवटी कुठेतरी मुसद्दीपणा आहे शिवसेनेचा, हे मानावं लागेल. आणि शिवसेनेनी जेव्हा म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा पंतप्रधानांना बोलले त्यानंतर लगेच इलेक्शन कमिशननी या कोरोनाच्या या पुढे लॉकडाऊन असताना सुद्धा निवडणुका जाहीर केल्या महाराष्ट्रापर्यंत फक्त. म्हणजे राज्यसभेच्या पण निवडणुका पेंडिंग आहेत, त्यांना पण त्यांनी दुर्लक्ष केलं. फक्त महाराष्ट्राचं अनिश्चितता नको, सरकार कोरोनासोबत लढतंय अशा वेळेला सरकार हवं, हे सगळं गोष्टी केल्या. पण याच्यात एक जो सर्वात जो मी त्याला मूर्खपणा म्हणेल तो काँग्रेसचा मला दिसून येतो. तो याच्यासाठी की आतापर्यंत काँग्रेस आणि एनसीपी शिवसेना हे राज्यपालांना हे सांगत होते की राज्यात अनिश्चितता नको, सरकार स्टेबल हवं, म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेला तुमच्या नॉमिनेशन कॅटेगरीमधनं आमदार बनवा. पण जेव्हा निवडणुका घोषित झाल्या तेव्हा निवडणुका निर्विरोध जेव्हा होत असताना एक दुसरा कॅन्डिडेट घोषित करायचा आणि ते शेवटपर्यंत चालवून ठेवायचं, मग ती अनिश्चितता कुठे गेली होती. काँग्रेस हा खेळ कशासाठी करतं, कोणासाठी करतं, म्हणजे आता फक्त लढायला पाहिजे होतं शेवटपर्यंत. तुम्ही पहिले अनाऊन्स केलं, त्याच्यावर टिकून राहिले, त्यानंतर विड्रॉ केलं. या सगळ्यामुळे कुठेतरी काँग्रेसची इमेज अजून खाली गेलेली आहे आणि शिवसेनेला कुठेतरी एक मुत्सद्दीपणा शिवसेनेकडे नव्हता. शिवसेना फक्त ही एक रस्त्यावरची राजकारणी पार्टी होती. याच्यात एवढं नक्की कळलं की शिवसेनेची उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुसंवाद स्थापित झालेला आहे आणि हा सुसंवाद एनसीपी आणि काँग्रेससाठी हा त्रासदायक ठरणार येणाऱ्या काळात. लॉकडाऊन जेव्हा उघडेल आणि जेव्हा नॉर्मल्सी होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला जो सुसंवाद स्थापित झाला नरेंद्र मोदी, मी पर्टिक्युलरली बीजेपी म्हणत नाही, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यामध्ये उद्या काँग्रेस मतलब बीजेपी शिवसेना पुन्हा सत्तेत वापस येईल तर मला आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हे सगळं राजकारणात पुढचं जे दिसतं उसमें कुछ बातें इस तरह से किसी ने ट्वीट किया हो मगर, लेकिन महाराष्ट्र में और खासकर मुंबई में जहाँ पे सबसे ज़्यादा अधिकतम ये सब देखा जा रहा है, वहाँ पे वॉर फुटिंग पे ये सब बातें चल रही है. कोई ऐसा वाकया या इस तरह से जिस तरह से कोई सोशल मीडिया में या कहीं से इस तरह दिया हो, वो उस वक्त हुआ वाकया होगा, उसके बाद फौरन वो होते ही वहाँ पे डॉक्टर्स, नर्सेस, जो भी पैरामेडिकल मेडिकल टीम जो लगती है, पुलिस का नियंत्रण हो या बीएमसी के अधिकारियों का नियंत्रण हो, पूरा अनुशासन वहाँ पे अच्छी तरह से काम कर रहा है और बहुत अच्छी तरह से मजबूती से सामना कर रहे हैं. तो आप ये कहना चाह रहे हैं मुंबई को बदनाम करने की कोशिश की जा रही है? मैं कहूँगा इसमें नक्कीच खासदार अनिल देसाई यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. थेट जाऊयात दिनेश दुखंडे म्हणजे सहकारी आपल्यासोबत लाईव्ह आहेत. दिनेश, आत्ताच उद्धव ठाकरे हे आता निघालेले आहेत विधान भवनातनं आणि सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे. मात्र एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं की बाबा गेल्या काही दिवसात जी अनिश्चितता होती ते सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे.
दिनेशकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. मात्र आपण बघतोय आता महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. शिवसेनेकडनं उद्धव ठाकरे आणि निलमताई गोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसंच राजेश राठोड असतील, शशिकांत शिंदे असतील, अमोल मिटकरी असतील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे 5 उमेदवार महाविकास आघाडीचे यांनी आता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा सगळे दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा अनिल देसाई असतील, बाकी सगळे सुभाष देसाई असतील, हे सगळी मंडळी त्यांच्यासोबत होती. तसंच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि मुलगा हे देखील त्यांच्या सोबत होते. समोरची दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरे यांनी आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अर्थात काय काय डिटेल्स त्याच्यात दिलेले आहेत हे देखील बघणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. अशोक वानखडे मध्ये सहकारी अशोक वानखडे ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत. अशोक जी खूप महत्त्वाचं या सगळ्यामध्ये की महाराष्ट्राला सारा उत्सुकता लागून आता राहिलेली आहे की जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यात उद्धव ठाकरे यांनी जे डिटेल्स दिलेले आहेत, मग ते संपत्तीचे डिटेल्स असतील, इतर डिटेल्स असतील, ते नेमके काय असतील? कारण नेहमीच महाराष्ट्राला ही उत्सुकता राहिलेली आहे ठाकरे कुटुंबियांविषयी. प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंचे हे डिटेल्स पहिल्यांदा जगासमोर येतील. त्यांचं एज्युकेशन, त्यांची प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, अचल संपत्ती किती आहे, चल संपत्ती किती आहे, गाड्या किती आहेत, पत्नीच्या नावावर त्यांच्याकडे ज्वेलरी किती आहे, या सगळ्या गोष्टी आता रेकॉर्डवर येतील. परंतु बातमीदारांसाठी बातमी तेव्हा बनते जेव्हा ते दुसऱ्यांदा फॉर्म भरतील. तेव्हा पहिल्यांदा फॉर्म भरलेला डिटेल्स आणि दुसऱ्यांदा फॉर्म भरलेल्या डिटेलमधली जी कमाई दिसते त्याच्यावरनं मग लोकांना कळतं की 5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी पैसा किती कमावला. म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा लोकसभेमध्ये आम्ही पाहिलं की काही खासदारांचे 400 पट प्रॉपर्टीज वाढल्या त्यांच्या 5 वर्षात. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की त्याचा कुठला बिझनेस करतात किंवा त्यांचा बिझनेस करण्याचा तरीका कुठला आहे, असं कुठलं मोरडस अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे की बाकी सगळे बिझनेस मंडीमध्ये असताना ते जे कामं करतात त्यात त्यांना 400 पट प्रॉफिट होतं किंवा 400 पट त्यांची प्रॉपर्टी वाढते. पण हे असणार की आता उद्धव ठाकरेंकडे आहे काय, त्यांच्याकडे म्हणजे रश्मी ताईंकडे किती ज्वेलरी आहे, गाड्या किती त्यांच्या नावावर आहे, त्या सगळ्या गोष्टी आता खुलासा येईल. जैसी झुग्गी झोपड़ी पूरे एशिया में नहीं है भैया, सुनो, पूरे एशिया में नहीं है, न तो कहीं है. तो जो मुंबई शहर की आबादी को सोचकर किसी दूसरे शहरों से, जिलों से, परराष्ट्रों से सोचते हो तो जर्मनी और मुंबई सेम है, स्विट्जरलैंड और मुंबई सेम है, न्यूजीलैंड मुंबई सेम है, इवन केरला और मुंबई सेम है क्या? तो फिर तुलना करते समय ये देखना कि घनी बस्ती जो है उस घनी बस्ती में इसका फैलना आसान हो जाता है और उसको प्रतिबंधित करने के लिए बार बार उद्धव साहब कह रहे कि लॉकडाउन में डिसिप्लिन रखना चाहिए. हम खुद डिसिप्लिन नहीं रहे और इल्जाम लगाते बैठे तो वो भी ठीक नहीं होगा. मैं चाहता हूँ कि राज्य की जनता को मैं प्रार्थना करता हूँ, हम सबका भाग्य है कि इतने अच्छे मुख्यमंत्री हमें मिले, तो वो जो हमें दिशा देते, मार्गदर्शन करते, उस राह पर हम नेकी से चलें. जिस तरह से सोशल मीडिया पे जो वीडियोस आते हैं, देखो सोशल मीडिया पे जवाब देने की आवश्यकता नहीं है. सोशल मीडिया में बहुत बार बिना जानकारी से भी ली जाती है. आप एक वहाँ की परिचारिका सायन हॉस्पिटल की, कभी सोचा सायन हॉस्पिटल क्या चीज़ है? हाँ, 75 लाख लोगों की व्यवस्था पूरे मुंबई महानगर पालिका में अस्पतालों में है, 75,000. तो आज ये आबादी इतनी बड़ी है, कितने लोगों को एक साथ में करेंगे? और सायन अस्पताल के नजदीक धारावी, जो पेशेंट आ रहे हैं उसको देखना है, जो गुजर गए उसके कुछ कानूनी जो कार्रवाई करनी पड़ती है. हम आलोचना करते तब ये नहीं सोचते कि क्या उनको खुद को अच्छा लगता है क्या? जो लोग अपनी जान की परवाह किए बिना लोगों को सेवा दे रहे, एक तरफ से वो भी सोचो कि क्या उनको सदमा पहुंचेगा, उनको ठेच पहुंचेगी, उनकी दिल को ठेच. जाव्यात विधान भवनात दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. दिनेश, सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे हे देखील आता निघालेले आहेत, काय अधिकची माहिती? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचा उमेदवारी अर्ज सादर करून विधान भवनातून बाहेर पडलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी तसंच चिरंजीव आदित्य हे सुद्धा विधान भवनातून आता निघालेले आहेत. पण आता सगळ्यांनाच उत्सुकता असेल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शपथपत्रात नेमकं काय काय सत्य माहिती सादर केलेली आहे. म्हणजेच त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा उत्पन्नाचा स्रोत असेल, त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, त्यांच्याकडे गाड्या किती आहेत, स्थावर मालमत्ता, कॅश इन हँड,
त्यांच्याकडे किती शेअर्स आहेत, किती कंपन्यांचे भाग भांडवल त्यांच्याकडे आहे, असे अनेक मुद्दे आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या उत्पन्नाच्या स्रोतविषयी खूप उत्सुकता असते, कारण ठाकरे कधीही थेट निवडणुकीच्या रिंगणात किंवा राजकारणात नव्हते। यापूर्वी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकारण चालायचं, पण पहिले ठाकरे ठरले आदित्य ठाकरे। त्यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवली, वरळी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले। आता ते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे सहकारीच म्हणजेच पर्यावरण व पर्यटन मंत्री आहेत। त्यांनी त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली होती ज्यावेळेस त्यांचा उमेदवारी अर्ज त्यांनी सादर केला होता, पण उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीविषयी अनेकांना उत्सुकता किंवा कुतूहल आहे की नेमकं ठाकरेंचं उत्पन्नाचं स्रोत काय असतं। कारण उद्धव ठाकरे हे कलावंत आहेत, फोटोग्राफर आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांचे काही बिझनेस आहेत का, त्यांची एकूण जे काही उत्पन्नाची पद्धत काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचं घर चालतं, हाही एक उत्सुकतेचा विषय असणार। त्यांचं नेमकं शिक्षण किती झालेलं आहे, ते पदवीधर विधानसभा निवडणूक पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करतात, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक एकूण कारकिर्दीविषयी उत्सुकता असणार। तर या सगळ्या गोष्टी आता काही वेळातच स्पष्ट होतील, कारण आता जे ॲफिडेव्हिट आहे ते उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ संपल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर पडेलच, तरी आपण सूत्रांकडून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे निवडणुकीच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी आता आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे। विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी त्यांना अनेक दिव्यातून जावं लागलं, म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव एका बाजूला आहे, लॉकडाऊन आहे, त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागते आहे, त्यांना अत्यंत गांभीर्यानं अनेक निर्णय घ्यावे लागत आहेत। त्यात वर्णी लावताना जी काही राजकीय कसरत पाहायला मिळाली, राज्यपाल नामनिर्देशित जागा असो किंवा विधान परिषदेची निवडणूक जागा असो, मधल्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला फोन असो, अशा अनेक घटना या काळात घडलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच ही निवडणूक त्यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभवच राहील। अविस्मरणीय असा अनुभव राहील, मात्र समाधान देखील वाटलेलं असेल एकूणच, कारण जेवढी मेहनत घेतलेली होती त्यात अगदी ऐन वेळेपर्यंत चुरस निर्माण झाली होती आणि शेवटी काँग्रेसला समजावण्यात आणि डील करण्यात अर्थात यश मिळालं, हे काही वेगळं सांगायला नको। दिनेश, या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे पडद्यामागे बरंच काही घडलेलं आहे, मात्र काँग्रेस आणि एनसीपीची कुठेतरी ही देखील नाराजी असेल की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी थेट आता संपर्क साधलेला आहे पंतप्रधान मोदी यांना, चांगला संवाद दोघांच्यात एकूणच दिसू लागलेला आहे। त्यामुळे एकीकडे तिथे देखील धाकधूक, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर भाजपतले नेते असतील त्यांच्यात देखील थोडीशी धाकधूक निर्माण झाली असेल का बाबा खूपच जवळीक निर्माण झाले? बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करण्याआधी उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांनी बोलणी केली होती किंवा त्यांची भेट झाली होती। कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आले। रात्री उशिरा ही बैठक झाली। राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक, त्यात राज्यपालांना हा निर्णय स्मरणपत्र द्यायचे असं जे ठरलं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही दुसरी बैठक पार पडली होती। त्यानंतर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अशी बैठक झाली। शरद पवार यांचा राजकीय महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातला अनुभव दांडगा आहे, मोठी राजकीय कारकीर्द आहे, त्यामुळे जी पेचाची परिस्थिती निर्माण झाली होती उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाची म्हणजेच आमदारकीच्या वर्णीची, त्या बाबतीत शरद पवार यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन झालं असणार। साहजिकच आहे, उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचं मतही आजमावून घेतलं असणार आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांना फोन झालेला आहे। नरेंद्र मोदी यांना फोन केल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्या वेगानं घडलेल्या आहेत, कारण लगेच राज्यपालांना जाऊन महाविकास आघाडीचे नेते भेटले, शिवसेनेचे नेते भेटले, निवडणूक आयोगाला पत्र सादर केलं गेलं, राज्यपालांकडून ही निवडणुकीची शिफारस केली गेली आणि महाविकास आघाडीने पत्र दिलं। त्यामुळे मोदी आणि ठाकरे यांच्यातला जो संभाषणाचा दुवा आहे त्यात हा सगळा तोडगा म्हणजे उद्धव ठाकरेंची वर्णी विधान परिषदेवर कशी लावावी या बाबतीतलं सगळं ठरलं आणि त्यानुसारच मग पुढे या सगळ्या आता कारवाई घडत आहेत। हो, नक्कीच, आणि त्याचे काय काय परिणाम होत आहेत दिनेश, हे देखील आता येणाऱ्या काळात नक्कीच कळेल। तुर्तास धन्यवाद दिनेश, पुन्हा तुमच्याकडे येऊ, तुमच्याकडनं